अधिक मासाचा आज आपण अध्याय 19 पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर असेच पुढचे अध्याय सुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाची गुरु समर्था, भाविकांते मोक्षदाता, अनाथनाथा कृपावंता, करुणा करा दीनबंधो. आगाध भक्तीचा महिमा, भक्तप्रिय सर्वोत्तमा, भक्तिविन निरर्थक जन्मा, प्राणी यांचा निर्धारे. या लांगी भाव धरून अंतरी, प्रचित घ्यावी शरीरी. आत्मप्रचित गुरुप्रचित वरी, शास्त्र प्रचित तिसरी जाणिजे. म्हणून दृष्टांती कथा भाग, सत्य सोये बोलितला श्री अनंत. ही जाणिजे शास्त्र प्रचित, ऐका दृष्टांत दुसरा. वक्ता वदेल अर्थांतर, जो तो जाणिजे गुरुकृपा साचार. भाव धरुणी उकलावे अंतर, मग साक्षात्कार आत्मप्रचिती. एवं तिन्ही प्रचिती घेऊनी, प्रवर्तावे श्रोतेजनी. या उपरी मलमास कथनी, श्रोतेजनी परिसावी. लक्ष्मी नारायण संवाद, तोची श्रोतिया करू विशद. ऐका विचक्षण सावध, जेने हरेल वेद मानसी. क्षीराब्धिधा वदे पुरुषोत्तमा. अनुपम्य ऐकिला जी महिमा, तरी पुढील परिसावे नेमा. कवने परी आचरावे, कवन उद्धोरिणी गेला. कवने नेम असा साधिला, हात व विस्तार आगळा. कृपा करून वदावा, ऐकून लक्ष्मीची वाणी. बोलता झाला चक्रपाणी, म्हणे ऐक हो शुभ कल्याणी. एकाग्र करून मानस, मेरू सिद्धोतू नगरी. वर्तते बहुविस्तरा, नामना शिवपुरी ख्याता. शिवसत्ती प्रिया सदा, गोकर्णस्य गिरे. प्राक्षे प्रासादा टल्लळ भूषिता. ब्रह्मचर्यवती रम्या, रम्य चत्वर शोभिता. नाना ब्राह्मण संयुक्ता, क्षत्रियक्ष विराजिता. वैश्य शूद्र स्तनाश्चर्य, संयुक्ता सत्यवादिभी. तस्य मासी सदाचार, शूद्र कश्वी दरोगृही. नानांपि विप्रदासोऽसौ, कमरनामी तथाविध. तस्य पत्नी विप्रदासी सा, नामना शुभलक्षणा. साध्वी पती पत्युराजा सानिता सदा. मेरू तळाची या ठाई जाण, शिवकांची नगरी विस्तीर्ण. समुदाव परिपूर्ण, अध्ययन घरोघरी. गोकर्णाचे पश्चिम दिशे, अपूर्व नगरी ते असे. शूद्र क्षेत्री सर्व धर्म वसे, वेद मार्गे वर्तती पै. वेद मर्यादानुलंघिती, कोणी ब्राह्मणा पूजती वर्ण तिन्ही. श्रोत स्मार्त अवग्रहणी, सदाचारे ब्राह्मण वर्तती जे. नगराची रचना अति अद्भुत, पाहून जननयन तटस्थ होत. रौम्य गोपुरे लखलखित, बरवी झळकत रवी किरणे. तया नगरी एक शूद्र जाण, नाम तयाचे विप्रदास म्हणून. बाहा हाती सर्व ही जन, सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा. ऐका विप्रची या घरी, करुण सेवा चाकरी. निरंतर वर्ते सदाचारी, विश्वास पूर्ण ब्राह्मणाचा. तयाची भार्या प्रतिव्रता पूर्ण, नुलंगिकता पतिवचन. तेही विप्रसेवा करुणी जाण, कुटुंब रक्षण करिता ती. या उपरी एके दिनी, मलमासे संधी जाणुनी. विप्रमेळात एक क्षणी, स्नाना लागुनी चालिले. तव ते शूद्रकामिनी विनवी, भ्रतारा लागुनी.
समस्त जग मिळून स्नान लागुनी जाताती, तरी आपण वर्णहीन याती, केवी न घडेल पुण्यप्राप्ती. द्रव्य ही नाही संचिती, जे दान पद्धती करावी. या लांगी प्राणनाथा पाही, विप्रा सांगाते चला सर्वही. दान धर्माते धन ते नाही, परी करू देह पवित्र. स्नाने करून पवित्रता, ऐसी वदतसे जनवर्ता. या लांगी विप्राते पार्थ, न्यावे तत्वता समागमे. ऐसे ऐकून उत्तर, द्रवले शूद्राचे अंतर. मग प्रार्थुनिया द्विजवर, निघाला सत्वर कुटुंबेसी. यात्रेचा समुदाव पातला, गोकर्ण क्षेत्रपती आला. पाहून तेथीच्या गंगाजळा, तटस्थ झाला समुदाव. गंगा पाहताच नयनी, तात्काळ पातका होय धुनी. समग्र जन स्नाना लागुनी, तये स्थानी उतरले. नित्य करीती स्नानदानास, यात्रा राहिली एक मास. विप्रासवे शूद्र ही स्नानास, स्त्रिये सहित जातसे. नित्य स्नान विधी सारुणी, मग पुष्पा बेलवादी आणुनी. नित्य पूजितसे शिव भवानी, भावार्थ मनी आगळा. उभयंता जाऊनी वनांत, काष्टभारा आणि ती नित्य. त्याचा विक्रय करून सत्य, द्रव्य संचय करिता ती. मोन्य न बोलती कवनासी, नक्त राहती उपवासी. सायंकाळी सारिती भोजनासी, नित्य नेमिसी वर्तत. ऐसे व्रत संपूर्ण एक मास, उभयंता आचरी निर्दोष. पाप जळाले निशेष, नाही लवलेश तीळ भरी. मग संचयो जो धनाचा, नित्य विक्रय काष्टाचा. तो काढूनी तयाचा, व्यय करीते पैजाले. यथायुक्त ब्राह्मण भोजन, करीते झाले उद्यापन. त्रयची दशक अपूप अन्न, केले अर्पण द्विजाते. मग शेवटी ते उभयंता, भोजनी बसले तत्वता. घेऊन विप्राची मंत्रक्षता, बिराड मार्गी चालिले. तव नवल वर्तले, तये क्षणी रात्र झाली एक यामिनी. तव एक पिशाच मार्गस्थानी, उभा येऊन ठाकला. विक्राळ वंदन भयंकर, लंब बाहो विशाळ शरीर. मुख पसरुनी क्षुधातुर, धावला समोर ग्रासावया. तया ते पाहून उभयांनी, तटस्थ ठेले तया स्थानी. तव दैवयोगे करुणी, अपूर्व कहाणी पैजाली. पुण्य शरीरी शूद्र दंपत्य, पाहुनी पिशाच प्रेत क्रूर. भावना निरसून तेथे, झाला बोलता शूद्राते. म्हणे महापुरुषा तू कोण, येथे यावया काय कारण. मी तव क्षुधित पिशाच, जान करावया भक्षण. आलो तुम्हा परी तव दर्शने समाधान, पावन झाले माझे मन. तुंते करिता संभाषण, वाटे पावन होईन मी. आजवरी या पर्वत शिखरी, मी फिरत होतो वनांतरी. रूक व्याघ्र नाना परी, श्रुदाहारी हिणंतसे. परिशुधा न धाय सर्वथा, या श्रुधेत फिरे मी तत्वता. तव दृष्टीस देखिले अवचिता, विप्रदासा तुझ लांगी. तरी कृपावंता दयानिधी, निरसी माझी भव्य व्याधी.
देऊनिया पुण्य औषधी भव भव्याधी हरावी. ऐकून तयाचे उत्तर शूद्र वदे तेव्हा प्रत्युत्तर. म्हणे तू पूर्वी होतासी थोर ते सविस्तर निवेदी. कवन पापस्तव पाहे पिशाच देह लाधला आहे. तो सांगे लवला हे पुढे उपाय विचारू. येरू म्हणे एके स्वामी राजा पूर्वी मी क्षेत्रजवंशी राजा. होतो पराक्रमी तेजपुंजा शत्रू सहज पायातळी. सर्वावरी दरारा पाहे कापती सर्व ही राये. यवन मंडळी पाळी निर्भय नाही भय पापांचे. पुण्यलेश नाही सर्वथा स्वप्नी नेणे धर्मवार्ता. मार्ग पाडून तत्वता वस्तू हरी मार्गस्थांच्या. परद्वार असंख्यात मज घडले अपरमित. माझी या पापा नाही गणित सौख्य अमित भोगिले. आप पर नेणे सर्वथा प्रजेते नागवी तत्वता. त्यांची या शापे मज ताता क्षयरोग लागला पै. त्या योगे मृत्यू पावलो सवेग यमदूती कर्षुनिया अंग. दुर्धर माझा पाप भोग जाणुनी जचिती मज लांगी. मी दान धर्म केलाच नाही अतीत अभ्यागत नेणे काही. तीर्थ पर्वणी स्वप्नीही पाहिली नाही पापिष्टे. द्रव्य असुनी माझे पदरी मी तव तीर्थदान न करी. सरली माझी आयुष्याची दोरी नरक अघोरी टाकिले मज. मग तेथे बहु पस्तावलो अहा देवा स्वधर्म आंचरलो. पापा ते मी नाही भ्यालो मद बळे करुणिया. मग तेथे उपावनसे काही हिंपुटी झालो स्वदेही. द्रव्य जोडिली तेही राहिले जेथेची तेथेची. व्यर्थ गेली माझी वयसा पाप बळे जोडिला पैसा. संसार कारणी सर्प आशा शेवटी नाशा पावलो. मिळवणी काका मामा आत्या बंधू भगिनी आणि चुलत्या. मिळवणीया मज भोवत्या वाटोळे केले द्रव्याचे. सासू सासरा वहिनी सुना जावई काकी मामी. आपा आबा सर्वांनी वेढिले मज लागी धन लोभे. शेवटी अंतकाळ आला सकळ झाली सभोवती गोळा. हात देऊनी कपाळा रडती खळखळा धनांसाठी. मनती छत्र गेले आमुचे कोण रक्षण करील कुटुंबाचे. शेवटी नाही कोणी कोणाचे सर्व ही जायाचे सर्व लेणे. ऐसी गती माझी झाली शेवटी यमयातना प्राप्त झाली. सर्व आणटले तये काढी सोडविता बळी न दिसे पै. काळाचे मुखी हुनी सर्वथा न देखो कोणी. सोडविता या लांगी विचक्षण जनी तत्वता. मोक्ष पंथा स्मरावे एका सद्गुरी वाचुनी. उपाव नाहीच त्रिभुवनी. तोची सोडवी काळापासुनी इतरांची कहाणी न चलेची. ऐसा मी फार पस्तावलो शेवटी रवरवी पडता झालो. तेथे बहुत जाचावलो कुसमुसलो अंतरी. तेथे कुंभपाक कुंड तळी विस्तीर्ण लहान तोंड. तया माझी नरक भरला उदंड तोची दंड प्राणिया ते. त्या माझी नेऊन टाकीती एकावरी एक रिचवती.
उसंत नाही निघवयाप्रती, बुचकळ्या घेती एकाएक. तव टोले देती यमदूत, मागुते आत लोटीत. नाकी तोंडी भरत नरकतो, ऐसो जाचणी दिवस बहुत. भोगिले सहस्र वर्षेपर्यंत, शेवटी महज काढून देत. पिशाच योनीत टाकिले, तेथे क्षुधा लागता बहुत. परिसंकीर्ण रद्रमुखात, कवळमध्ये अडकत. क्षुधा शांत न होय, उदक प्राशनासी नाही. संवदनीचे किंवा आशोच्च देही, निर्मळ पाहता थे नाही. ऐसी देही दुःख यातना, वस्त्र नाही दिगंबर. वृक्षावरी आमुचे घर, ऐसा भोगती सहजार. संवत्सर भोगावा, या लागी भोगितो करुणा. कृपाळू तू तापसी राना, देऊन काही पुण्यदाना. निवारी यातना माझी हे, अवघे गेले सुखाचे सांगती. शेवटी झाली हे माझी गती, कृपा सागरा दयामूर्ती. करी निवृत्ती पापाची, एवढा उपकार करी सुकृत बांधी. आपुले पदरी चुकवी माझी, जन्म मरण फेरी थोर उपकारी बुडेन मी. ऐसी करुणा दीनवाणी, ऐकून शूद्र द्रवला अंतकरणी. मग उदक करी घेऊनी, संकल्पुनी सोडित. म्हणे महापुरुषा ऐक, तू तव कर्म पातकी देख. तू ते पाहुनी अधिक, दया माते उपजली. तरी सप्तदिन स्नानाचे फळ, मी आचरी जो केवळ. मल महात्माचे निर्मळ, ते हे जळ असपे. या सप्तदिनाचे पुण्य करुणी, तुझे पाप क्षाळन. तात्काळ जाई उद्धरून, ऐसे म्हणून उदक सोडिले. ते उदक पडता प्रेत हस्ती, तेथे आश्चर्य झाले श्रोती. अवधारा हो परमप्रीती, महापातकी उद्धरला. तात्काळ दिव्य देह पावला, प्रेत भाव सर्व लोपला. तव अकस्मात देखिला, घंटा रव स्वर्गीचा. दिव्य विमान स्वर्गीहून, तात्काळ उतरले तय क्षण. लखलखित देवगण, उभे येऊन ठाकले. पिशाच उद्धरला तात्काळ, विमानी बैसवून गेला ते वेळ. नेत्री पाहते झाले सकळ, म्हणती धन्य फळ स्नानाचे. मल स्नान आगात महिमा, कृपाळू तो सर्वोत्तमा. धन्य या शूद्राच्या नेमा, केले कर्म अघटित. सोये पुण्याचे दान केले, ऐसे कधी देखिला ना ऐकिले. ऐसी या पापी ते उद्धरिले, अनुबम्य केले या शूद्रे. आश्चर्य करून सर्वांनी, येऊन लागती शूद्रचरणी. जय जयकार गोकर्णी, प्रवर्तला आदरे. मग नाना परी दिव्यान्न, ठाई ठाई विप्रभोजन. होता पुराण कथा श्रवण, आनंदपूर सर्वाते. ऐसा मलमास स्नान महिमा, निवेदिला श्रोतिया तुम्हा. जो कथिला सार्वभौम, श्री विष्णू लक्ष्मी तिथे. तोची प्राकृत भाषे वैखरी, भरविला श्रोतियांचे कर्णद्वारी. न्यून पूर्ण तो चतुरी, क्षमा मजवरी पैकी जे. मल महात्मा आघात महिमा, जेने संतोष पुरुषोत्तमा. म्हणून धरिजे अतिनेमा, अनुक्रमे संपदावा.
काही धन न लागता बहुत, फुकांचे पुण्य असे जोडत. या लांगी सांधावे हिताहित, हेची विहित सर्वदा. शेवट कोणाचे नाही, एकटे पडणे लागे प्रवाही. धन्य धान्य ते सर्वही, राही जेथील तेथेची. या लांगी काढाकाढी, साधा बापाओ लवड सवडी. जेणे सुटे काळाची ओढी, ऐसी तांतडी करावी. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे समंत मनोहर सूत विरचित 19वा गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति 19वा संपन्न. असेच पुढचे सुद्धा अध्याय येणार आहेत, म्हणून सबस्क्राईब नक्की करा.